ठाणेकरांचं लक्ष लागून राहिलेला 18वा आंबा महोत्सव येत्या 1 मे पासून सुरू होत आहे. आमदार संजय केळकर यांची संस्कार सेवाभावी संस्था आणि कोकण विकास प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या आंबा महोत्सवाला महाराष्ट्र शासनाच्या कृषी पणन मंडळानं पुरस्कृत केलं आहे. 1 ते 12 मे या कालावधीत ठाण्याच्या गावदेवी मैदानात शेतकरी ते ग्राहक अशी थेट विक्री व्यवस्था असणाऱ्या या आंबा महोत्सवात कोकणातील अस्सल हापूस, पायरी, रत्ना, केसर आंब्याबरोबरच आंबा फणस पोळी, सरबते, काजू, मालवणी मसाले, पापड अशा विविध दर्जेदार कोकणी उत्पादनांचे 45 स्टॉल्स असणार आहेत. या महोत्सवात आंब्यांसह धान्यांचे 5 स्टॉल्स असणार असून महिला बचत गटांचे देखील 5 स्टॉल्स असणार आहेत, अशी माहिती पत्रकार परिषदेत आयोजक आमदार संजय केळकर यांनी दिली. यावेळी कोकण विकास प्रतिष्ठानचे राजेंद्र तावडे, ठाणे जिल्हा हाऊसिंग फेडरेशनचे अध्यक्ष सीताराम राणे, माजी उपमहापौर सुभाष काळे, अशोक भोईर, परिवहन सदस्य विकास पाटील, संतोष साळुंखे, विष्णू रानडे उपस्थित होते. ठाण्यामध्ये दरवर्षी कोकण आंबा महोत्सव आयोजित केला जातो आणि ठाणेकर आणि आसपासचे नागरिक देखील त्याची वाट बघत असतात. यावेळेला देखील 1 मेला ही महोत्सव कम चळवळ, शेवटी हा महोत्सव म्हणजे आंबा उत्पादक शेतकरी आणि ग्राहक यांचा मेळा आहे आणि त्यामुळे याही वर्षी 1 मेला 4 वाजता याचं उद्घाटन होणार आहे. 12 दिवस हा आंबा महोत्सव सुरू राहणार आहे. आंबा उत्पादक शेतकरी हे या ठिकाणी येतील. याच्याबरोबरच जो आम्ही हा महोत्सव आहे तो पणन कृषी शासनाच्या सहाय्याने हा आम्ही घेतलेला आहे.